नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय दिवेकर रविराज ॲग्रो युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी हंगामामध्ये कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये चांगला नफा देणारं पीक जर कुठलं असेल तर ते म्हणजे गवार पीक. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गवार लागवड कशी करायची, त्यासाठी कुठल्या प्रकारच्या जमीन ही आपल्याला त्या ठिकाणी योग्य आहे आणि खत व्यवस्थापन कसं करायचं, पाणी व्यवस्थापन कसं करायचं आणि या संदर्भामध्ये सविस्तर माहिती ही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण रविराज ॲग्रो चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळी हंगामामध्ये गवारला बाजारभाव त्या ठिकाणी खूप चांगला मिळतो. गवार जे पीक आहे हे कमी पाण्यामध्ये आणि जास्तीत जास्त उत्पन्न आणि कमी क्षेत्रामध्ये सुद्धा आपण याची लागवड त्या ठिकाणी करू शकतो. जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे असं पिकाचं व्यवस्थापन अशा उन्हाळी हंगामामध्ये त्या ठिकाणी करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. कारण अशा वेळेस टेम्परेचर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं आणि पाण्याची सुद्धा उपलब्धता ही आपल्याकडे त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असते. म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवण्यासाठी आणि चांगल्या प्रतीचा बाजारभाव मिळवण्यासाठी आपल्याला योग्य अशा प्रकारचं गवार पिकाचं व्यवस्थापन करणे हे त्या ठिकाणी महत्वाचं असतं. त्यासाठी जर आपण बघितलं तर सर्वात प्रथम आपल्याला गवारची लागवड करताना आपल्याला कुठल्या प्रकारची जमीन त्या ठिकाणी आवश्यक आहे. तर मित्रांनो, गवार पिकाची लागवड करत असताना हलकी ते मध्यम आणि चांगल्या प्रतीचा पाण्याचा निचरा होणारी आणि ज्या जमिनीचा पीएच तुमचं 7 ते 8च्या दरम्यान असेल अशा प्रकारची जमीन ही निवडणं हे त्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या जमिनीमध्ये गवार पिकाची लागवड करत असताना आपण जर बघितलं तर बरेच शेतकरी बंधू आपले लोकल मार्केटला आपल्याला हात विक्री करता येईल अशा पद्धतीने सुद्धा गवारीची लागवड त्या ठिकाणी करतात. साधारणपणे 5 गुंठे 10 गुंठे आणि त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती जर लागवड त्या ठिकाणी करायची असेल तर आपल्याला बाहेर मार्केटला पाठवण्यासाठी अशा पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी जी काही लागवड आपण करणार आहोत त्याची वाणांची निवड त्या हिशोबाने आपल्याला त्या ठिकाणी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं देशी वाण येतात किंवा हायब्रिड वाण जे येतात, तेव्हा देशी वाण हे शक्यतो आपल्याला लोकल मार्केटला जास्त प्रमाणामध्ये चालतात आणि हायब्रिड वाण जे आहे ते बाहेरच्या मार्केटला पाठवण्यासाठी आणि मोठ्या क्षेत्रावरती जर लागवड आपल्याला करायची असेल अशा हिशोबाने आपण त्या ठिकाणी वाणांची निवड त्या ठिकाणी नक्कीच करू शकतो. मित्रांनो, आता जर आपण बघितलं ह्या गवारीचा लागवड करण्यासाठीचा हा जो पिरियड आहे म्हणजे तुमचं फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या दरम्यान आपण या पिकाची लागवड करू शकतो. कारण गवार पिकाची लागवड करण्यासाठी जर आपण बघितलं तर हे जे काही पीक आहे साधारणपणे 90 ते 100 110 दिवसांमध्ये त्या ठिकाणी निघत असतं. त्या हिशोबाने पुढील आपल्या खरीप हंगामाचं नियोजन करण्यासाठी आपल्याला गवार पिकाची लागवड करत असताना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचा पहिला आठवडा या दरम्यान आपण या गवार पिकाची लागवड ही त्या ठिकाणी नक्कीच करू शकतो. आता बरेच शेतकरी बंधू काय करतायत की आपल्याकडं ग्रुपमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये या पिकाची लागवड करतायत. जे 7-8 जणांनी मिळून जर एकत्रितपणे अशा पिकाची जर लागवड केली तर तोडणीसाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सोयीस्कर जातं आणि मार्केटला माल देण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सोयीस्कर हे जात असतं. मित्रांनो, आता ही लागवड करत असताना जी काही लागवड आपल्याला करायची याच्यासाठी आपल्याला जे काही अंतर ठेवणं महत्वाचं आहे. पिकामध्ये साधारणपणे 6 इंच दोन झाडातील 2 रोपातले जे अंतर आहे ते साधारणपणे 6 इंचाच्या आसपास 6 ते 10 इंच अशा प्रकारे आपण त्यातलं अंतर ठेवू शकतो. आणि 2 सरीतलं जे काही अंतर आहे आता या ठिकाणी बघू शकतो 2 ते 2.5 फूट अशा प्रकारच्या अंतरावरती त्या ठिकाणी ड्रिप पसरून त्या ठिकाणी लागवड केलेली आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, अशा प्रकारची लागवड केल्याच्या नंतर पिकामध्ये हवा खेळती राहते आणि पिकाला तोडणी करताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सोपं जातं. पिकाची कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी होत नाही. म्हणून साधारणपणे 2 ते 2.5 फुटांच्या सरीवरती आणि साधारणपणे 6 ते 10 इंच अशा प्रकारच्या अंतरामध्ये आपल्याला 2 झाडांमधलं अंतर ठेवून अशा प्रकारची लागवड ही आपल्याला त्या ठिकाणी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच अशा पद्धतीने लागवड करत असताना जर आपण बघितलं साधारणपणे टोकन पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी 2 ते 2.5 किलो बियाणं प्रति 1 एकर क्षेत्रासाठी त्या ठिकाणी लागणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला जे काही पाणी व्यवस्थापन करायचं आहे, तर पाणी व्यवस्थापन करताना उन्हाळी हंगाम आहे, टेम्परेचर भरपूर आहे. मग पाणी व्यवस्थापन नेमकं कसं करायचं? तर पाणी व्यवस्थापनावरती वापसा कंडिशन या पावसा कंडिशन वरतीच आपल्याला त्या ठिकाणी पाणी देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण टेम्परेचर खूप आहे म्हणून जर आपण जास्त पाणी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न जर केला अशा वेळेस वॉटर लॉगिंग म्हणजे अर्थात मुळांभोवती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहतं, जमिनीमध्ये हवा खेळती राहत नाही आणि आपल्या पिकाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये वाढ होताना त्या ठिकाणी दिसत नाही, पिकाला पिवळेपणा आलेला दिसतो. म्हणून पाणी देत असताना शक्यतो वापसा कंडिशन वरती देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ही वापसा कंडिशन म्हणजे नेमकं काय या संदर्भामध्ये आपण रविराज ॲग्रो चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण त्या ठिकाणी बघू शकता. कारण वापसा कंडिशनवर जेवढं आपण पाणी देणार आहोत तेवढं आपल्या पाण्याची बचत सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे
आणि आपल्या पिकाला पाहिजे त्याप्रमाणे वाढ होण्यासाठी आणि जमिनीतील अन्नद्रव्याचा अपटेक होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे. म्हणून पाणी देण्यासाठी शक्यतो आपल्याला वापसा कंडिशनवरती देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, हे झालं पाणी व्यवस्थापनाबद्दल. आणि खत व्यवस्थापन जे काही आपण आपल्या गवार पिकासाठी उन्हाळी हंगामामध्ये लागवड करताना खतांचं कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं. सर्वात पहिली गोष्ट अशी की आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करायचा. त्यामुळे तुमचं चांगल्या प्रतीचं कुजलेलं शेणखत असेल तर एकरी साधारणपणे 5 मेट्रिक टन या प्रमाणामध्ये वापरायचंय. तांदूळ खत असेल किंवा कंपोस्ट खत असेल यासारख्या सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कार्बन तर वाढायला आपल्याला मदत होणारच आहे, पिकाची रोगप्रतिकार क्षमता सुद्धा वाढणार आहे आणि सोबतच आपल्या जमिनीमध्ये गारवा धरून ठेवण्यासाठी या सेंद्रिय खतांचा त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला फायदा नक्कीच होताना त्या ठिकाणी दिसणार आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं की रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीमध्ये अतिरिक्त उष्णता त्या ठिकाणी तयार होते आणि आपल्या पिकाची मर होताना त्या ठिकाणी दिसते आणि जे काही उत्पादन आपल्याला लॉंग टर्म जास्तीत जास्त कालावधीपर्यंत त्या ठिकाणी चालवायचं आहे ते त्या ठिकाणी चालत नाही. रासायनिक खतांमुळे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला पिकाला त्या ठिकाणी झटका त्या ठिकाणी दिसतो, पीक जोमात वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतं, पण जास्त कालावधीसाठी ते त्या ठिकाणी चालत नाही. तरी देखील अशा सेंद्रिय खतांसोबत जर आपल्याला कुठला स्पेशल डोस जर आपल्या गवार पिकास त्या ठिकाणी जर टाकायचा असेल त्या ठिकाणी आपण सुपर फॉस्फेट साधारणपणे एकरी 2 बॅग या प्रमाणामध्ये ड्रिपची जे लाईन आपण पसरवणार आहे अशा ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो, किंवा 1846 साधारणपणे एकरी 1 बॅग या प्रमाणामध्ये या जैविक खतांसोबत आपण या रासायनिक खतांचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या गवार पिकाला त्या ठिकाणी नायट्रोजनयुक्त खतांचा जो वापर आहे तो खूप त्या ठिकाणी कमी करावा लागतो, कारण गवार जे पीक आहे ते लेग्युम वर्गातले येतं, म्हणजे त्याच्या मुळांना गाठी असतात आणि नैसर्गिकरित्या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या या ज्या गाठी आहेत त्याच्यामुळे गवार पिकाला सुरुवातीला नत्रयुक्त खतांची गरज ही त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात असते. जी काही गरज असते ती आपल्याला सेंद्रिय खतांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून गरज भासेल त्या प्रमाणामध्ये आपण विद्राव्य खतांचा सुद्धा त्या ठिकाणी वापर हा नक्कीच करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, जर आपण बघितलं तर साधारणपणे 40 ते 45 दिवसांमध्ये आपल्याला गवार पिकाचं पहिली तोडणी त्या ठिकाणी येत असते. 3 ते 4 दिवसांच्या गॅपने आपण ही तोडणी त्या ठिकाणी करू शकतो. तोडणीचं जे काही काम आहे ते भरपूर असं किचकट अशा प्रकारचं काम आहे. म्हणूनच मित्रांनो, ज्यावेळेस आपण ग्रुपमध्ये 7 ते 8 शेतकरी मिळून जर लागवड त्या ठिकाणी करणार असेल तर आपल्याला एकत्रितपणे जे काही लेबर त्या ठिकाणी लागत असतात ते आपण एकत्रितपणे त्या ठिकाणी मिळवू शकतो आणि त्यांचा वापर करून आपण गवार पिकाची चांगल्या प्रतीची तोडणी ही त्या ठिकाणी करू शकतो. साधारणपणे 3 ते 4 दिवसांमध्ये 15 ते 20 गुंठे क्षेत्रामध्ये 200 ते 250 किलो पर्यंतचा तोडा हा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. चांगल्या प्रतीचं उत्पन्न हे आपल्याला गवार पिकातून मिळू शकतो. मित्रांनो, त्यानंतरचा विषय येतो तो म्हणजे गवार पिकामध्ये कुठल्या प्रकारच्या किडी किंवा रोगांचा प्रादुर्भाव होतो. जर आपण बघितलं सर्वात जास्त प्रादुर्भाव हा गवार पिकामध्ये हा भुरी रोगाचा असतो. त्या भुरी रोगावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या गवार पिकामध्ये असणाऱ्या रस शोषक किडींवरती नियंत्रण मिळवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण या रस शोषक किडींमध्ये त्याच्यामध्ये तुमचा नागाळी पण येते. नागाळीचा सुद्धा आपल्याला सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्या ठिकाणी प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी दिसत असतो. थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल किंवा काळा पिवळा मावा असेल यासारख्या रस शोषक किडींचा सुद्धा प्रादुर्भाव हा आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतो. म्हणूनच अशा वेळेस सुरुवातीच्या अवस्थेमध्ये गवार पिकाची उतरण त्या ठिकाणी झालं तर उगून आल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसांनी आपल्याला त्या ठिकाणी नीम तेल तुमचं 10,000 ppm 2 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वापरायचं आहे. त्यानंतर जेवढं जास्त होईल तेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त आपल्याला जैविक अशा प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यामुळे तुमचं दशपर्णी अर्क असेल किंवा ताकांडी सारखं सोल्युशन असेल यासारख्या जैविक अशा कीटकनाशकांचा वापर जर आपण त्या ठिकाणी जर केला तर आपल्याला उत्पादनावरील जो काही खर्च आहे तो त्या ठिकाणी कमी येणार आहे आणि आपल्याला रासायनिक कीटकनाशकांमुळे जी काही रोगप्रतिकार क्षमता जी कमी होत असते पिकांची ती सुद्धा त्या ठिकाणी कमी व्हायला त्या ठिकाणी आपल्याला फायदा त्या ठिकाणी नक्कीच होणार आहे. म्हणून जैविक अशा प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर करत असताना त्याच्यामध्ये तुमचं नीमतेल असेल किंवा ताकांडी सोल्युशन असेल किंवा तुमचं दशपर्णी अर्क असेल यासारख्या जैविक कीटकनाशकांसोबतच व्हर्टिसिलियम लॅकॅनी असेल, बिवेरिया पॅसियाना असेल यासारख्या जीवाणू कीटकनाशकांचा सुद्धा वापर आपण त्या ठिकाणी नक्कीच करू शकतो. यातून आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फायदा होताना त्या ठिकाणी दिसणार आहे आणि उत्पादनावरती असणारा जो काही रासायनिक औषधांचा जो काही खर्च आहे तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी होताना दिसणार. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने गवार पिकाची लागवड केल्याच्या नंतर आपल्याला जास्तीत जास्त अशा प्रकारचा उन्हाळी हंगामामध्ये नफा मिळू शकतो आणि कमी खर्चामध्ये खूप चांगल्या प्रतीचं उत्पन्न हे आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये मिळू शकतं. मित्रांनो, या संदर्भामध्ये जर आपल्याला सविस्तर माहिती हवी असेल तर आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती त्या ठिकाणी संपर्क करू शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि रविराज ॲग्रो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.